नमस्कार. इग्नाइट शालेय स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत. सीईटी सेल तर्फे ज्या वेगवेगळ्या एक्झाम घेतल्या जातात, अर्थात ज्याला आपण कॉमन एंट्रन्स टेस्ट म्हणतो, या सीईटी सेलच्या माध्यमातून वेगवेगळ्या 19 एक्झाम घेतल्या जाणार आहेत. त्याची सुरुवात ही 19 मार्च पासून झालेली आहे. पुढचा 1.5 महिना ही सीईटीची प्रक्रिया चालणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये नेमक्या कोणत्या सीईटीला किती अर्ज आलेले आहेत याची माहिती आपण घेऊया आणि एक्झामचे डेट्स काय आहेत तेही आपण समजून घेऊया आणि सर्वाधिक सीईटीचे फॉर्म हे कशासाठी आले आहेत तेही आपण चर्चा करूया. तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा. बघा, या ठिकाणी सीईटी परीक्षांना सुरुवात अशी हेडलाईन आहे. 19 मार्चला एमएड आणि एमपीएड साठी सीईटी झालेली आहे. आता एमएडचा जो अभ्यासक्रम आहे त्याची सीईटी 3809 विद्यार्थ्यांनी त्याची नोंदणी केली आहे आणि एमपीएड साठी जी सीईटी आहे त्याची नोंदणी जी आहे ती 2384 विद्यार्थ्यांची आहे. सीईटी सेल तर्फे घेण्यात येणाऱ्या विविध 19 परीक्षांचे बुधवारपासून काउंटडाऊन सुरू झाले. राज्यातून 13,43,413 विद्यार्थी पुढील 1.5 महिन्यात विविध परीक्षा देतील. टोटल आपल्या महाराष्ट्रामधून सीईटीला नोंदणी केलेल्या मुलांची संख्या आहे 13,43,413. आता ही जी टोटल संख्या आहे जवळपास 13.5 लाख, यात सर्वाधिक जे फॉर्म आलेले आहेत सीईटी साठी ते बघा कोणाला आलेले आहेत. तर सर्वाधिक म्हणजे 7,65,338 जे फॉर्म आहेत ते एमएचटी सीईटी परीक्षा यासाठी, अर्थात डॉक्टर इंजिनियर होण्यासाठी जी सीईटी द्यावी लागते त्यासाठी सर्वाधिक फॉर्म आलेले आहेत, जवळपास 7,65,000. मागच्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 2.25 लाख विद्यार्थी जास्त आहेत यावर्षी, हे लक्षात घ्या. मग यामध्ये पीसीबी गटाची सीईटी 9 एप्रिलला आहे, तर पीसीएम गटाची सीईटी 19 एप्रिलला होणार आहे. आता डिटेलमध्ये आपण व्यवस्थित समजून घेऊया. आता बघा, 23 मार्चला आपली अगोदर आता एमसीएची सीईटी आहे, त्यासाठी 56,257 अर्ज आलेले आहेत. 24 मार्चला बीएडची सीईटी आहे, त्यासाठी 1,16,585 अर्ज आलेले आहेत. 27 मार्चला एमसीईटी आहे, त्यासाठी 80 अर्ज आलेले आहेत. 27 मार्चला बीपीएडची सीईटी आहे, त्यासाठी 6,598 अर्ज आलेले आहेत. 28 मार्चला बीएचएम सीईटी आहे, त्यासाठी बीएचएम सीटी त्यासाठी 1436 अर्ज आलेले आहेत. बीएड एमएडची सीईटी 28 मार्चला आहे, त्यासाठी 1,139 अर्ज आलेले आहेत. आणि 29 मार्चला बी डिझाईनची सीईटी आहे, त्यासाठी 1,328 अर्ज आलेले आहेत. आता बघा, सीईटी सेल कडून विविध 19 परीक्षा होणार आहेत. त्या राज्यातून 13,43,413 एवढे मुलं फॉर्म देणार आहेत. सर्वाधिक फॉर्म जे आहे ते 7,65,338 एमएचटी सीईटी साठी आहेत. अर्थात त्यापैकी पीसीबी गटाची परीक्षा 9 एप्रिलला आहे आणि पीसीएम गटाची परीक्षा 19 एप्रिलला होणार आहे. ही महत्त्वाची माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायची होती, त्यासाठी आजचा हा व्हिडिओ होता. या सर्व सीईटी एक्झाम्स तुम्ही येणाऱ्या काळामध्ये देणारच आहात. त्याच पद्धतीने येणाऱ्या काळात तुम्ही वेगवेगळ्या सरळ सेवेच्या एक्झाम देणार असाल तर तुमच्यासाठी इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून ही आपली सरळ सेवेची सर्वसमावेशक बॅच उपलब्ध करून देण्यात येत आहे. या बॅच मध्ये येणाऱ्या काळामध्ये कोणतीही सरळ सेवा तुम्हाला द्यायची असेल तर सर्व सरळ सेवेचा अभ्यासक्रम यामध्ये इग्नाइट अकॅडमीच्या सर्व तज्ञ शिक्षकांनी शिकवलेला आहे. या बॅच मध्ये पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत, टेस्ट सिरीज आहेत, 1 वर्षापर्यंत किती वेळा लेक्चर पाहण्याची सुविधा आहे. तेव्हा इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. अधिक माहितीसाठी 8888256117 या नंबरला संपर्क करू शकता. भेटूया अशाच एका पुढच्या नवीन व्हिडिओत. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.